Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. SIP किंवा म्युच्युअल फंड तुम्हाला कधीही श्रीमंत करू शकत नाही. होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकताय. SIP किंवा म्युच्युअल फंड, शेअर मार्केट कुठलंही इन्स्ट्रुमेंट तुम्हाला श्रीमंत करू शकत नाही. कसं हे जर जाणून घ्यायचं तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला श्रीमंत कोण करू शकतं आणि कसं करू शकतं. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागच्या 22-23 वर्ष स्वतःसाठी फायनान्समध्ये काम करतोय आणि मागच्या 12 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून लिटरेट करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड किंवा SIP किंवा स्टॉक मार्केट त्यांना श्रीमंत करू शकेल. मित्रांनो, तुम्हाला म्युच्युअल फंड, SIP किंवा शेअर मार्केट श्रीमंत करू शकत नाही. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं आहे तर तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः आणि तुमची मानसिकता श्रीमंत करू शकते. आणि ती मानसिकता जर तुम्हाला सांभाळता आली किंवा ती बनवता आली तर आणि तरच श्रीमंती तुमच्यासाठी आहे, नाहीतर श्रीमंती तुमच्यासाठी नाही आहे. पहिलं तर म्युच्युअल फंड म्हटलं, SIP म्हटलं की कालखंड हा 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष असा कानावर पडतो की एवढी वर्ष जर तुम्ही गुंतवणूक करून राहाल तरच श्रीमंत होऊ शकाल, अन्यथा आता 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष म्हटलं की अर्धी लोक गायब होतात. ते म्हणतात तोपर्यंत जगलोच नाही तर काय. आता जगलोच नाही तर काय, तर जमा केलेले पैसे तसेच राहतील. बरं, तुम्हाला हेच कोणी सांगितलं की तुम्हाला जगायचं बंद करून SIP करायचं? तुमच्या पगारातला, तुमच्या उत्पन्नातला एक भाग तुम्हाला वाचवायचा आहे आणि जर जगलात तर तो भाग तुम्हाला भरपूर जगवेल. पुढची 20-25 वर्ष जर तुम्ही जगलात तर तो भाग तुम्हाला भरपूर जगवेल. आणि जर नाही जगलात तर जगत जगत जमा करायचं आहे, या वेची मानसिकता तुम्हाला डेव्हलप करायला लागेल. मित्रांनो, जेव्हा केव्हा मी 10-20 वर्ष म्हणतो तेव्हा लोकांचं म्हणणं असतं की नाही जगणार. पण एक सर्वे तुम्हाला सांगतो इथं की एक सर्वे असा म्हणतोय की 40च्या आतमधली जी लोक आहेत, मेडिकल सायन्स एवढी काय प्रगती करणार आहे की 40च्या आतमधली 60%च्या आसपास लोक 100+ जगतील. आता 100+ जगणार आहेत 60% लोक, त्यामध्ये तुमचा नंबर जर लागला तर मेडिकल सायन्स एवढी प्रगती करते की ते तुम्हाला मरू देणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी असं म्हणतो की 20 वर्ष जर तुम्ही पेशंटली काही हिस्सा तुमच्या कमाईचा बाजूला ठेवला आणि वेल्थ क्रिएट केली, तुम्ही 30च्या असाल 50 पर्यंत, तुम्ही 40च्या असाल 60 पर्यंत, त्याच्यानंतर मे माईट बी 40 वर्षाचं आयुष्य तुमच्याकडे आहे आणि त्या आयुष्य तुम्हाला काम करून जगायचं आहे, मरमर करून जगायचं आहे, भोगत जगायचंय का धमाल जगायचंय, हा केवळ तुमच्या मानसिकतेचा, तुमच्या विचारसरणीचा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, इथं साधं सोपं एक मी एक्झाम्पल आणलंय की बहुतेक लोक काय करतात, गुंतवणूक लवकर थांबवतात. असं म्हटलं जातं की एक सर्वे असं सांगतो की जी लोक SIP सुरू करतात, म्युच्युअल फंडमध्ये स्टार्ट करतात, ते पहिल्या 5 वर्षात 100 पैकी फक्त 11 लोक थांबतात. म्हणजे 11% पीपल 5 वर्षाचा टप्पा पूर्ण करतात. आता हा 5 वर्षाचा टप्पा एवढा बोरिंग आहे, एवढा निरस आहे की याच्यामधले रिटर्न्स बघायचेच नसतात. वाढले ते पण काही कामाचे नाहीत आणि कमी झाले ते पण काही कामाचे नाहीत. म्हणजे ते नोशनल आहेत फक्त. हा बोरिंग टप्पा आहे. आणि मग याच्यामध्ये पैसे दिसत नाहीत, वाढलेले दिसत नाहीत, लोक काय करतात, एक्झिट करतात. आणि मार्केट कसं आहे, अशा वेळेला तुम्ही एक्साइटेड लोक कधी होतात, जेव्हा मार्केटने खूप चांगले रिटर्न दिलेत. चांगले रिटर्न दिलेत याचा अर्थ मार्केट महाग आहे, त्यावेळेला ते एक्साइटमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात की अरे एवढे टक्के रिटर्न मिळाले, तेवढे टक्के रिटर्न मिळाले, इन्व्हेस्टमेंट करतात. आणि पुढचा जो टप्पा आहे तो 2-3 वर्षाचा, तो साईडवेज ऑर डाऊनफॉलचा येतो. आणि मग अशा वेळेला 2-3 वर्ष पैसे टाकले जातात, मग परेशान होतात लोक आणि मग म्हणतात की काय हे SIP कामाचं नाही आहे, म्युच्युअल फंड काही कामाचं नाही आहे. आणि मानसिकता त्यांना हरवते आणि ती लोक काय करतात, एक्झिट करतात. आणि म्हणून ती लोक संपत्ती निर्माण करू शकत नाही. मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये 100 लोकांनी सुरुवात केली तर 10 वर्षापर्यंत फक्त 2% लोक थांबतात. 2%. इट्स अ बिग बिग ब्लो की आजच्या तारखेला मिडल क्लास माणसाला श्रीमंत व्हायचं आहे, त्याला रिटायरमेंटची सोय करायची, मुलाची शिक्षणाची सोय करायची आहे, आरोग्याची सोय करायची आहे, आणि याच्यासाठी काहीच टूल उपलब्ध नाही आहे. FD करून होणार नाहीये, लाईफ इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स करून होणार नाहीये, एनरोलमेंट प्लॅन तुम्हाला तसं काही देणार नाहीये. तिकडं मात्र 20-20 वर्ष थांबण्याची तयारी आहे. पण इकडं मात्र 10 वर्षात
फक्त 2% लोक थांबतात. का? तर हा जो बोरिंग टप्पा आहे ना तोच पूर्ण. तर साधं सोपं मी असं म्हणतो की पहिली 7 वर्ष हा बोरिंग टप्पा आहे. जर तुम्ही 10,000 रुपये गुंतवत असाल 21 वर्षासाठी तर तुमचा कसा कसा प्रवास असू शकतो. तर 12% रिटर्न आपण जर अज्युम केले तर पहिल्या 7 वर्षाला धीमा टप्पा म्हणूयात. याच्यामध्ये एकूण गुंतवणूक तुम्ही कराल 8-8.5 लाख रुपये. 8.5 लाख रुपयाचे बनतील 12-13 लाख रुपये, म्हणजे 4-4.5 लाखाचा गेन आहे. आता हा पण डायरेक्ट 12%नी सरळ 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 मिळतोय असं नाहीये. तर ते 1 वर्ष 20% वाढतंय, 30% वाढतंय, 1 वर्ष 20% खाली पडतंय, 1 वर्ष 40% वाढतंय, 2 वर्ष बाजूलाच राहतंय. मग असा जो काही नीरस पिरियड आहे या पिरियडमध्ये मानसिकता साथ देत नाही, लोक एक्झिट करतात. म्हणून माझं सोपं म्हणणं असं येतं की कोणतंही म्युच्युअल फंड, कोणतंही SIP तुम्हाला श्रीमंत करू शकत नाही. तुमची मानसिकता, तुमची या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला श्रीमंत किंवा गरीब ठेवण्याचं काम करू शकतो. मी एक व्हिडिओ बनवला आहे याच्यावरती, पेशन्स फॉर वेल्थ क्रिएशन, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, त्याच्यावरती जाऊन क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा. तो तिथं मी एक 20-25 वर्षाचा कालखंड एका फंड बरोबर दाखवलाय. फंड रेकमेंड नाहीये, पण तुम्ही तो जर टप्पा पूर्ण पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की मानसिकता इकडं 2-2, 3-3 वर्ष पैसे मायनस बघण्याची असली पाहिजे तरच वेल्थ क्रिएट होते. आता 2-2, 3-3 वर्षाचा अर्थ 1000 दिवस होतो. 1000 दिवस दररोज सकाळी उठायचंय आणि निगेटिव्ह रिटर्न बघायचे. ही मानसिकता जर तुम्ही बनवू शकलात, अर्थात तो व्हिडिओ बघताना तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने म्युच्युअल फंड वेल्थ क्रिएट करतो किंवा SIP तुमची वेल्थ क्रिएट करते. तर नक्की डिस्क्रिप्शनमधली लिंक पहा. तर पहिल्या 7 वर्षात विशेष असं काय वाटत नाही आणि मग तुम्ही म्हणता की यार एवढी वर्ष झालं मी पैसे भरतोय, हे असं कुठं म्युच्युअल फंड आणि SIP सगळं फापट पसार आहे आणि हे काय आम्हाला श्रीमंत करणार आहे. पण हा पहिला टप्पा तुम्ही सोडला तर दुसरा टप्पा मात्र फार महत्वाचा ठरतो आणि इथपर्यंत लोक टिकत नाहीत. म्हणजे 2% लोक 10 वर्ष पूर्ण करतात, 11% लोक 5 वर्ष पूर्ण करतात. 5 वर्ष पूर्ण करता करता 89% लोक बाहेर पडलेली आहेत आणि तिथून पुढे पेशन्स 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या वर्षापर्यंत तुटून जातो आणि याच्यातले सुद्धा 11 मधले 9 लोक बाहेर पडतात आणि खाली फक्त 2 लोक 10 वर्ष पूर्ण करणारे ठरतात. आणि तिथून पुढे जर ही लोक थांबली तर मात्र जी जादू असते, ज्याला कंपाऊंडिंगची जादू आपण म्हणूयात, 7 वर्षानंतर सुरू होते. बघा या काळामध्ये 7 वर्षाचा पुढचा टप्पा घेतला, 8 वर्ष, 14 वर्ष, याच्यामध्ये तुमची टोटल गुंतवणूक 14 वर्षाच्या कालखंडातली होते 16 लाख रुपये आणि तुमच्याकडे पैसे जमा होतात 41 लाख आणि इथं नफा येतो 24 लाख. बघा पहिल्या 7 वर्षात 4 लाख, 4.5 लाख, दुसऱ्या 7 वर्षात 24 लाख, म्हणजे हा 5 पट 6 पट नफा काय झालाय, इन्क्रीज झालाय. आणि आता हे कंपाऊंडिंगची जादू ज्याला म्हणतात ती सुरू झालेली आहे. इथपर्यंत तुम्ही थांबलात, मग एक्साइटमेंट खरी जी सुरू होते ती पुढच्या 7 वर्षामध्ये, म्हणजे तुम्ही 15, 16, 17ला जर जाल आणि 21 पर्यंत थांबाल तर विस्फोट होतो तुमच्या जो काही गेन असतो त्याचा. तर तुम्ही बघा 25 लाखाची गुंतवणूक आहे आणि तुमचं मूल्य होतं 1 कोटी रुपये. 21व्या वर्षी 12% रिटर्न मी इथं कन्सिडर केलेले आहेत आणि 80 लाख रुपये फायदा होतो. बघा पहिल्या 7 वर्षात 4-4.5 लाख, दुसऱ्या 7 वर्षात 24-24.5 लाख म्हणजे 25 लाख, तिसऱ्या मध्ये 80 लाख म्हणजे 24 वरनं जे जंप केलंय डायरेक्ट 80 वरती जंप केलंय. 60 लॅक्स, 55 to 60 लॅक्स फक्त शेवटच्या 7 वर्षाचा गेन आहे. आता ही जी काही जर्नी आहे ती तुम्हाला जर पूर्ण करता आली तरच वेल्थ तुमच्यासाठी आहे. आता तुमचा लाख रुपये पगार आहे, 50,000 रुपये पगार आहे, 5-10 हजार रुपये असेच जर तुम्ही करत राहता आणि याच्यात जर स्टेपअप करत राहाल तर माइट बी 21 वर्ष सुद्धा लागणार नाही ते 1 कोटीचा टप्पा पार करायला. पण ही मानसिकता तुमच्याकडे आहे का? तुमची मानसिकता, आता हे डोनाल्ड ट्रम्प तात्या आले आहेत, तात्या काय आहेत तोपर्यंत मार्केटला शांत बसू देणार नाही, ते वोलटाईल ठेवणार, ते वर नेणार खाली नेणार, वर नेणार खाली नेणार. आज याच्यावरती आक्रमण करतील, उद्या त्याचं काहीतरी म्हणतील, परवा दिवशी अजून काहीतरी करतील. आणि माइट बी हा बिझनेसमॅन माणूस आहे, हे आपल्या लक्षात काय येत नाही. हा माणूस शेवटची टर्म जगतोय. माझं तर असं मत आहे की हा मस्तपैकी उद्याच्याला कोणावरती आक्रमण करायचं, आजच्या तारखेला ठोकून बसत असेल, मार्केट शॉर्ट सेल करून बसत असेल, याला पैसे कमवायचा. हा बिझनेस माइंडेड माणूस आहे, त्याच्या हातात सगळं. बघा मित्रांनो, तो काय करतोय करू द्या, पण आपल्या कंपन्यात चांगलं करतायत, आपली इकॉनॉमी चांगलं करते, सगळं काही चांगलं चाललेलं आहे. तर जेव्हा केव्हा पॉझिटिव्ह सेंटिमेंट येतील तेव्हा मार्केट जोरात सुटणार आहे आणि खरे रिटर्न तेव्हाच बनतात. आता अक्युमुलेशनची फेज आहे, आता जमा करण्याची फेज आहे. आता तुम्ही जमा करायचं सोडून नाही, घराचं कर्जच भरून टाकतो, काही गाडीच घेऊन टाकतो, ते जागाच चांगली मिळते किंवा फ्लॅटचीच किमती वाढतात, मी तिकडच जातो, असं म्हणून जर जाल ना तर बघा
भारतामध्ये किंवा कुठेही जगात घेतलं तर गरीब लोकांची संख्या जास्त आहे आणि या गरीब लोकांचा प्रॉब्लेम काय की त्यांना लवकर श्रीमंत व्हायचं आहे आणि ज्या लोकांना लवकर श्रीमंत व्हायचं त्यांच्यासाठी श्रीमंती नाहीच आहे हे काय लक्षात कोणाच्या येतच नाही. मी हमेशा एक्झाम्पल देतो, जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मी बऱ्याचशा माझ्या मित्रांना नातेवाईकांना म्हणलो होतं SIP करा, 15-20 वर्षानंतर चांगले पैसे बनतील. कारण मी ज्याच्याकडनं गुंतवणूक केली होती त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं की 15-20 वर्ष जर तुम्ही थांबलात तर करोडो रुपये बनू शकतात. मी त्यांना ते पास ऑन केलं मेसेज. ते म्हणले 15-20 वर्ष कोण जगत आहे, आज जिवंतच आहेत, मेले कोण नाही आहे, एकही नाही मेलेला. आज माझे करोडो रुपये झालेत तेव्हा त्यांना आज रिग्रेट होतं की नाही तेव्हा करायला पाहिजे होतं. बरं त्यांनी काय केलं मग गुंतवणूक नाही केली तर काय केलं, कुठेतरी जागा घेतली, कुठेतरी घर बांधलं, कुठेतरी काहीतरी केलं, त्याचे हप्ते भरतायत किंवा कुठेतरी डाऊन पेमेंट केलं, गाड्या घेतल्या. आता हे दिसतायत श्रीमंत पण एवढे परेशान आत्मा आहेत की यांना जगायला वेळ नाही. मित्रांनो मी पण सुरुवात केली मागची, आता मी जर विचार केला तर मागची 12 वर्ष झालं कन्सिस्टंटली बुलेट राईड करतोय. म्हणजे आज जरी माझं वय 44-45 पकडलं तर 12 वर्ष म्हणजे 30-32 वर्षापासून म्हणजे जगतोय मी तेव्हापासून. असं नाही की मला फार 20 वर्षानंतरच जगायला मिळालंय, जगायला तर मला 10-15 वर्ष अगोदरपासून जगायला मिळतंय. मी जवळपास 8 देश फिरलोय, दरवर्षी फॅमिली बरोबर ट्रिपला जातोय, 2-3 वेळा मित्रांबरोबर, तर माझ्या स्टाफ बरोबर माझी जे काही फॅमिली त्यांच्याबरोबर ट्रेकिंगला असतोय दर वीकला. जगत नाही असं थोडीच आज नाहीये, कन्सिस्टंटली 10-12 वर्ष झालं कुठलंही हॉटेल सोडलेलं नाही जेवायचं. म्हणजे काय, साला कुठलंही टेन्शन न घेता जगतोय बिकॉज ऑफ मी इकडं काय केलंय, पेशन्स ठेवलेत. आणि माझ्याबरोबर ज्या लोकांनी मागचे 10-12 वर्ष झाले पेशन्स ठेवलेत, जे इन्व्हेस्टर झालेत त्या लोकांचे सुद्धा करोडो रुपये झालेत. मी हमेशा लोकांना सांगताना म्हणतो की यार मला जर 10 वर्षापासून जी लोक फॉलो करतात त्यातली 10 लोक भेटायला येते, 7 लोक पाया पडून जातात. ते माझ्या नाही पाया पडत, सॉरी टू से, तर ज्ञानाच्या पाया पडतात, त्यांची ती वेल्थ क्रिएट झाली आहे त्यामुळे ते सरेंडर होतात किंवा त्यांना ते छान वाटतं. मित्रांनो फक्त ही मानसिकता की मी किती पण काय पण होऊ दे. बरं तुम्ही दुसरीकडे मानसिकता, सोनं कमी झालं म्हणून विकता का, किंवा जागेची किंमत तू समजा 1 कोटीला घेतली 50 लाखाला कोणी मागितली, विकता का? अजिबात तुम्ही हालत नाही. तुम्ही म्हणता 1 कोटी प्लस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी हलणार नाही. मग त्याला 10 वर्ष जाऊ दे, 5 वर्ष जाऊ दे, किती पण वर्ष जाऊ दे. सेम थिंग जर तुम्ही फॉर्म्युला इथं अप्लाय केला, 10-20 वर्ष थांबल्यानंतर मार्केट 10-5%, 10-20% वर खाली जरी केलं ना तुमच्या रिटर्नला विशेष असा फरक पडत नाही, 1-2% पण फरक पडत नाही, कारण ते कंपाऊंडिंगली एवढं ग्रोथ केलेलं असतं. सो मित्रांनो खूप महत्वाचं आहे, जशी वर्ष वाढतात तसा नफा जबरदस्त वाढायला लागतो. ही कंपाऊंडिंगची ताकद आहे. अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हटलंय जगातलं 8वं आश्चर्य. मी याचा वापर आपण मिडल क्लास लोक का करत नाहीये. बरं माझ्यासारखी लोक ओरडून सांगतात की यार थांबा, आत्ता मार्केट वोलेटाईल आहे, आत्ता मार्केटमध्ये सेंटिमेंट निगेटिव्ह आहे, त्यामुळे मार्केट काय करते, प्राइस करेक्शन और टाइम करेक्शनमध्ये, आता टाइम करेक्शनमध्ये, तर टाइम करेक्शन करते, टाइम जाईल ना एकदाच. बरं मार्केट कसं करतं, असं करतं, एक स्पाइक देतं, 2 वर्ष रिटर्न होत नाही, एक स्पाइक, इथून रिटर्न मोजले तर चांगले रिटर्न आहे, पण तुम्हाला इथं रिटर्न मिळत नाहीत ना, हा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. बरं चार्ट काढून दाखवतो मी तुम्हाला, काय पाहिजे ते काढून दाखवतो, स्टील तुम्ही बिलीव्ह करायला तयार नाही. बरं तुम्ही पण काढा ना, स्मॉल कॅपच्या कोणती स्कीम या मागच्या 10-20 वर्षापासून आहेत त्यांची रिटर्न बघा. काही कालखंडासाठी वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कमीच आहे, पण त्याच्यानंतर स्पाइक दिल्यानंतर किती आहेत. कुठलाही स्टॉक घ्या तुम्ही बघाल की 2-2, 3-3 वर्ष साईडवाईज आहे, पण एकच स्पाइक दिली, मग रिटर्न मोजले तर 3-4 वर्ष रिटर्न वार्षिक 24%, म्हणजे असंही पाहायला मिळतं. सो ही मानसिकता तुम्ही डेव्हलप केली तरच पुढे जाऊ शकाल. हे साधं सोपं कन्क्लुजन काढलं, 1 ते 7 वर्ष 4 लाख रुपये वाढलेत, 8 ते 14 वर्ष 24 लाख रुपये वाढलेत, म्हणजे तुमची प्रिन्सिपल सोडून, आणि जो गेन आहे तो तुम्हाला मिळाला 15 ते 21 वर्षात 80 लाख रुपये, म्हणजे सगळ्यात जास्त नफा हा शेवटच्या 7 वर्षात मिळाला आहे. आणि हे 7 वर्ष शेवटची भरपूर नफा मिळवायचा आहे, भरपूर श्रीमंती मिळवायची आहे, तर क्रुशल ठरतात. त्याच्या अगोदरच लोक वाइंड अप करतात किंवा नाही यार हे बस झालं, आता काहीतरी जागा घेतो तेवढे पैसे झालेत, फ्लॅट घेतो तेवढे पैसे झालेत, गावाकडची जमीन निघालेत तेवढे पैसे झालेत. मित्रांनो कधी आपल्याला हे कळणार की आपल्याला पॅसिव्हली उत्पन्न घ्यायचं आहे, अशी काहीतरी रक्कम ठेवायची ज्याच्यातनं दर महिना तुम्हाला पैसे आले पाहिजेत, तुम्हाला ॲन्युइटी आली पाहिजे, तुम्हाला पेन्शन आली पाहिजे. सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी पैसे कधी ठेवणार आहे आपण नुसतंच रिअल इस्टेट करणार आहे, आपण नुसतंच सोनं घेणार आहे, आपण नुसतंच स्ट्रेस टेन्शनमध्ये राहणार आहे. फ्रिक्वेंटली पैसे कसे मिळणार आपल्याला, जेव्हा काम करायचं बंद करणार, ते फक्त तुम्हाला म्युच्युअल फंडमधून मिळू शकतात. सो खरा मुद्दा असा आहे, SIP तुम्हाला लवकर श्रीमंत करत नाही, ठीक आहे, ती तुम्हाला हळूहळू आणि मग अचानक श्रीमंत करते. फार महत्वाचा विषय, अचानक श्रीमंत करते. अचानक कधी करते, शेवटी. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, पेशन्स फॉर वेल्थ क्रिएशन, एका फंडची जर्नी आहे, 2 व्हिडिओ आहेत,
दोन्ही व्हिडिओ पाहिले, 15, 10, 14 मिनिटाचे आय थिंक व्हिडिओ आहेत. तुम्ही जर ते पाहिले तुम्हाला ती जर्नी कळेल. 2-2, 3-3 वर्ष मार्केट मायनस राहतं तरी सुद्धा प्रचंड वेल्थ तयार झालेली आहे. आजच्या तारखेला मार्केट परत अस्थिर आहे. बहुतेक लोक SIP थांबवण्याचा विचार करत आहेत. संपला विषय. SIP थांबवण्याचा विचार करायला SIP तुम्हाला श्रीमंत करते का? त्याचं उत्तर नाहीच आहे ना. तुमची मानसिकता काय करते? जेव्हा मार्केट निगेटिव्ह असतं, मार्केट साईडवेज असतं, तेव्हा तुमची मानसिकता काय करते, काय तुम्हाला सांगते आणि काय तुम्ही फॉलो करता, तुमच्या कृती तुम्हाला श्रीमंत करतात किंवा गरीब ठेवतात. मी हमेशा लोकांना म्हणतो, एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला फक्त इन्फॉर्म करतं, आयुष्य बदलत नाही. आता हा व्हिडिओ हा काय करतोय? तुम्हाला इन्फॉर्म करतोय की यार बघा, पहिली 7 वर्ष काही नाही, दुसरी 7 वर्ष काहीतरी आणि तिसरी 7 वर्ष प्रचंड काहीतरी. आता हे इन्फॉर्मेशन आहे. हे तुमचं आयुष्य बदलेल का? बघा, याच्यावरती ऍक्शन घेतली तर आयुष्य बदलेल. एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. आयुष्य बदलणार तुमची ऍक्शन आहे, तुमची कृती आहे. मग ही कृती किती लोक घ्यायला तयार आहेत? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही हे 21 वर्ष थांबायला तयार आहात. 21 मी प्लेनली सांगितलंय. 10,000 रुपये प्लेन ठेवलेत मी 21 वर्ष. 21 वर्ष तुमचा पगार वाढणार नाही असं काय आहे का? तुमचं उत्पन्न वाढणार नाही असं काय आहे का? ते वाढणार आहे. त्या वेळी जर तुम्ही 10%, 20% त्याच्यामध्ये ॲप्रिशिएट करत गेलात, टॉपअप करत गेलात, तर मे माइट बी हे करोडचा आकडा 10-15 वर्षातच अचीव्ह कराल. मी हमेशा म्हणतो, ज्यांना उशिरा श्रीमंत व्हायचं आहे त्यांच्यासाठी श्रीमंती लवकर आहे. त्यांच्यासाठी श्रीमंती लवकर आहे. आणि ज्यांना लवकर श्रीमंत व्हायचं आहे त्यांच्यासाठी श्रीमंतीच नाही आहे. तर ही वाक्य खूप महत्त्वाची आहेत आणि अनुभवाचे बोल आहेत असं पण म्हणू शकता तुम्ही. मी अनुभवलं आहे, ज्या लोकांना लवकर श्रीमंत होतो, 3%, 5%, 10%च्या नादी लागले, त्यांचा कार्यक्रम झालाय. खूप प्रॉब्लेममध्ये गेलेत. लालचे पोटी सगळंच होतं नव्हतं तेवढं टाकलं. कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे सगळे सांगतात, पण कोणी ऐकलेलं नाहीये. इकडे मात्र बघा, मी ते मध्ये कुठेतरी वाचलं की 22 कोटी जनता ते तुमचं ते ड्रीम 11ला पैसे लावतात. रातोरात श्रीमंत व्हायचं. जे प्रॉबिलिटी श्रीमंत होण्याची किती 0.001%, क्वचितच कोणतरी. म्युच्युअल फंड लॉंग टर्ममध्ये प्रचंड श्रीमंत करू शकतो. याची प्रॉबिलिटी मला वाटतं 99%च्या वरती येईल. बरोबर बोलताय. जर 20-25 वर्षाचा व्ह्यू तुम्ही ठेवला आणि तुम्ही जर रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग करत गेलात तर तुम्हाला FD प्लस 2-5% मिळायला कधीच काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही असं मला वाटतं. डेफिनेटली हे जर कंपाऊंडिंग झालं तर प्रचंड मिळेल. थांबवण्याचा जर विचार करतात व्हॉलॅटिलिटीमध्ये, त्यांनी स्वतः थांबा, डोळे बंद करा. जेव्हा काहीच सुचत नाही ना तेव्हा डोळे बंद करायचे असतात. जेव्हा लय वाईट परिस्थिती असते तेव्हा डोळे बंद करायचे असतात. हा, गरजेच्या ऍक्शन घेतल्या पाहिजेत. जगायला काय प्रॉब्लेम आहे का? नाही ना. चाललंय ना, 2 वेळेचं व्यवस्थित मिळतंय, सगळं काय ओके चाललंय, पैसेच मायनस आहेत ना, त्याचा ट्रेस घेऊच नका. बघा, इंडियन इकॉनॉमीमध्ये 144 कोटी जनता, 29 ॲव्हरेज वेळ आहे, भारत ग्रो करणारच आहे. मग एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट आणि प्रचंड रिटर्न असं होऊ शकतंय. प्राइस कोण बनवतं? सेंटिमेंट बनवतं. सेंटिमेंट कशामुळे? तर इव्हेंटमुळे. इंडिया पाकिस्तान सिंदूर इव्हेंट झाला निगेटिव्ह, सेंटिमेंट झालं निगेटिव्ह, प्राइस पडल्या. चांगल्या कंपन्यांच्या पण पडल्या, वाईट कंपन्यांच्या पण पडल्या. सेंटिमेंट प्राइस बनवत आहे, अर्निंग वेल्थ बनवते. आपल्या भारतात अर्निंग आहे, घाबरायची गरज नाही. पण शहाणे गुंतवणूकदार काय करतात? SIP सतत चालू ठेवतात. मार्केट पडो तर जास्त युनिट मिळतील म्हणून, आणि वाढो गुंतवणूक करायला चांगला पर्याय म्युच्युअल फंड आहे म्हणून ते चालूच ठेवतात. आणि ते मात्र प्रचंड वेल्दी होतात. आणि खूप कमी लोक आहेत अशी, पण आहेत. नसते तर मग प्रॉब्लेम होता. मी बऱ्याच वेळेला माझं म्युच्युअल फंड स्टार्टअप जर्नी नावाचा प्रोग्राम घेतो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा स्कीम म्हणजे लोक सांगतात फंड हाऊसेस त्याच्या स्कीमचं फक्त परफॉर्मन्स दाखवण्याचं काम करतो. कोणती स्कीम रिकमेंड नसते, फक्त परफॉर्मन्स दाखवण्याचं काम करतो. आणि तुम्ही जर मी पण आश्चर्यकारक होतो की यार सगळ्या स्कीमनी, ज्या जुन्या स्कीम आहेत किंवा ज्या काही 10-20 वर्षापासूनच्या स्कीम आहेत त्यांनी प्रचंड रिटर्न जनरेट केलेत, पण लोकांनी का नाही बनवले? तर फक्त हेच येतं की सगळ्यांना सगळं माहीत आहे, पण कृती करायची वेळ आली की लोक घाबरतात. जेव्हा मार्केट खाली असतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात. आणि त्याच्यामुळे माझं असं मत आहे की SIP किंवा म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट माणसाला श्रीमंत करू शकत नाही. तुमची मानसिकता तुम्हाला श्रीमंत किंवा गरीब ठेवण्यात कामी येते. तुमचं काय मत आहे नक्की मला चॅट बॉक्समध्ये सांगा की मी बरोबर बोलतोय, चुकीचं बोलतोय. अर्थात हे सगळं चाललंय कशासाठी? मला मनापासून कळकळीनं वाटतं की माझा गरीब किंवा मिडल क्लास जो कोणी बांधव आहे त्याच्यासाठी दुसरं कोणतंच सोशल सपोर्ट त्याला नाही आहे, किंवा काय म्हणतात काही रिटायरमेंटची सोय नाही आहे, दवाखान्याची सोय नाही, मुलांच्या शिक्षणाची सोय नाही, प्रचंड खर्च आहे. पण थोडंफार जर वाचून जर त्याच्यातून तो निघू शकत असेल तर माझा हा प्रयत्न आहे. जे लोकांना माझा प्रयत्न समजेल ते करतीलच. आणि मी म्हणतो कराच, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मार्केट बुडलं ना तर सगळी दुनिया बुडेल, कशाचीच काही किंमत नसेल, हाहाकार होईल. साहेब कंपन्या मार्केट बुडणं, स्टॉक मार्केट बुडणं म्हणजे काय?
सगळ्या कंपन्या बंद. सगळ्या कंपन्या बंद म्हणजे काय? रोजगार नाही, प्रोडक्शन नाही, कन्झम्पशन नाही, इकॉनॉमी नाही. मग काय तुमच्या फ्लॅटला किंमत आहे का? कोणाला कामच नाही. तुझा फ्लॅट कोण घेईल? काय करेल त्या फ्लॅटचं घेऊन? इटा खाणार का त्याच्या? प्लीज कॉमन सेन्सचा जरूर वापर करावा. बट हे खूप महत्वाचं आहे. तर कन्क्लुजन काय? जर तुम्ही 7 वर्ष कमी काळ गुंतवणूक करत असाल तर लक्षात घ्या, हा बोरिंग काळच भविष्यात मोठी संपत्ती तयार करतो. म्हणून पहिल्या 7 वर्षात संयम ठेवा. दुसऱ्या 7 वर्षात गती दिसू लागेल. ही गती इन कॅश करा. तिथेही नेण्याचा प्रयत्न करा. आता वाढलं बाजार, चला सुटलो, असं काही करायचं नाही. थांबायचं. बरं, 100% मी म्हणतो का म्युच्युअल फंडच करा, 100% वाचलं सगळं, पगारच टाका, नाही. बॅलन्स करा. रिटायरमेंटसाठी, सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी काही गुंतवणूक करा. काही गुंतवणूक मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न याच्यासाठी करा. काही गुंतवणूक लाईफस्टाईल अपग्रेड करायला करा. काही गुंतवणूक तुम्ही कशासाठी करा? फनसाठी करा. एन्जॉयमेंट, फिरायला जायचं आहे, जगायचं आयुष्य, याच्यासाठी करा. मग तुम्ही लाख रुपये कमवतात, त्यातले 20-25 हजार वाचवू शकता, 30 हजार वाचवू शकता. बाकीचे जगा ना तुम्ही, तुमचं बाकीचं सोडा. हे 25 हजार तेवढं का? मी तर 30 हजाराचं कन्क्लुजन जर मला सांगितलं तर मी मला 10,000 रुपये सेकंड सोर्स ऑफ अर्निंगला ठेवा, 10,000 रुपये लॉंग टर्म एक्सपेन्सेस, मुलांचं शिक्षण, लग्न, जे काही करायचं त्यासाठी ठेवा, 5,000 रुपये तुम्ही लाईफस्टाईल अपग्रेड करायला ठेवा, 5,000 रुपये फंडसाठी ठेवा. 5,000 वाचले या महिन्यात डायरेक्ट 5 स्टारला जाऊन बायका पोरांना जाऊन जेवायला घालूया. रिग्रेट करायची गरज नाही. जगणं पण महत्वाचं आहे. बॅलन्स करा. उगीच एक कल्ली राहण्यात काय अर्थ नाही. ते म्युच्युअल फंड वाईटच आहे हे पण चुकीचं आहे, आणि लईच म्युच्युअल फंड भारी आहे, मी जगतच नाही, सगळेच पैसे टाकतो, हे पण चुकीचं आहे. बॅलन्स आणि बॅलन्स अप्रोच, ही मानसिकता खूप चांगली राहू शकेल. आणि तिसऱ्या 7 वर्षात संपत्ती तयार होईल. संपत्ती तयार झाली ना, मस्त SWP करायची. मस्त काय करायची? SWP करायची. रोज जे आवडतं ते करायचं. फिरायला आवडतं, झाडं लावायला आवडतं, समाजसेवा करायला आवडते, काय आवडतं? क्रिकेट खेळायला आवडतं, अरे जगायचं. परत काय डोकं नाही ताप करायचं, परत जीवन नाहीये. आता स्ट्रेस फ्री आहे, कारण आता SWP येते. 1 कोटी 2 कोटीतनं लाख रुपये महिना येतोय. घर खर्च 60-70 हजार रुपये भागतोय, 20-30 हजार रुपये अजूनही सेव्ह होत आहेत. मुलांना द्या, कपडे घ्या स्वतःला चांगला, गॉगल घाला, मस्त मॉलला फिरा, विमानाने फिरा, आउट ऑफ कंट्री जा. असं धबाल लाईफ नकोय का? उगीच ते घर घ्या, दुसरं घर घ्या, तिसरं घर घ्या, हे जाणार पोरांच्या ताब्यात. तुम्ही बसा हप्ते भरत मारा. जगायचं कधी? साहेब, जगण्यासाठी एक रक्कम पाहिजे आणि ती SWPलाच गेली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक कंपाऊंडीची ताकद ही वापरावीच लागेल. याचा अर्थ लांबचा खेळ खेळा आणि जिंका. लांबचा खेळ जिंकू शकतो, बाकी तुम्हाला कोणी जिंकू शकणार नाही. आणि लांबचा खेळ खेळण्याची मानसिकता तयार करा. आणि ज्या लोकांनी अजून SIP सुरू केली नाही त्या लोकांना जर SIP सुरू करायची, त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे तर बघा, मला बरेचसे लोक कमेंटमध्ये म्हणत असतात की सर आम्हाला पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून द्या. बघा, मी MFD आहे, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. मी कुठल्याही प्रकारची स्कीम रेकमेंड करू शकत नाही. मी काय करू शकतो की बघा, तुमचं हे गोल आहे, ही स्कीम आहे, ह्याचे फीचर आहेत, मला वाटतं की या गोलसाठी ही स्कीम चांगली वाटते, ही दुसरी स्कीम आहे, हिच्यामध्ये हे फीचर्स आहेत, हिची ही पोटेन्शियल आहे, असं करू शकते, या गोलसाठी ही स्कीम मला बेस्ट वाटते. निर्णय तुम्ही सांगा. बघा, मला फीचर्स सांगता येतील, मला त्याचे पॉझिटिव्ह साईड सांगता येतील, निगेटिव्ह साईड सांगता येतील. मला तुमच्यासाठी आता हे गोल तुमचं जवळ आलंय तर मला असं वाटतं की ही स्कीम अशी रिस्की आहे, तर तुम्ही या स्कीम मधून निघून अशी दुसरी स्कीम आहे, हे त्याचे बेनिफिट आहेत, हे मल्टी ॲसेट फंड आहे, याच्यामुळे हे असं होऊ शकतं. हे फीचर्स मी सांगणार. निर्णय तुम्हाला माझ्याबरोबर घ्यायचा आहे किंवा आपण दोघांनी मिळून घ्यायचा आहे. मेजरली पैसे तुम्हाला लावायचे, तुमच्या गोलला काय बेस्ट आहे हे मी सांगणार. टाइम ड्युरेशननुसार तुमचं गोल कोणतं आहे, ऑप्शनल आहे, कंपल्सरी आहे, कोणत्या कॅटेगरीतलं आहे, त्यानुसार मी तुम्हाला सांगणार की या स्कीम बेटर ठरू शकतात. मी तुम्हाला पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून कोणती स्कीम सजेस्ट करू शकत नाही. दुसरीकडे तर नाहीच नाही. माझ्याकडे सुद्धा मी फक्त फीचर आणि त्याच्यात काय बेस्ट आहे, फंड मॅनेजरचा एक्सपिरियन्स काय, तिचा बीटा काय असतो, तुमचे काय प्रश्न असतील म्युच्युअल फंड संदर्भात त्याची उत्तरं मी देऊ शकतो. सो प्लीज, ज्या लोकांना वाटतं की मी बाबा तुमचा दुसरीकडचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करावा, काय तुम्हाला सजेशन द्यावेत, असं कुठलंही माझ्याकडे काहीही नाही आहे. हा, मला कळतंय, जे कळतंय, माझी जिथे एक्सपर्टीज आहे त्यातले मी तुम्हाला चांगले पॉईंट्स, वाईट पॉईंट पुटअप करणार तुमच्या समोर. हे माझं काम आहे. जर तुम्हाला या कामी माझी काही मदत हवी आहे तर खाली मी फॉर्म दिलेला आहे, तो भरा. आणि ज्यांनी सुरू केलंय त्यांना वाटतंय कन्सल्टेशनची गरज आहे, मला मी जी स्कीम घेतली आहे गोलसाठी ती योग्य आहे, अयोग्य आहे, काही दुसरी आहे का बेस्ट, हे जाणून घ्यायचं आहे, तर काय मला बेस्ट वाटलं तर मी तुम्हाला पुटअप करू शकतो.
अशा लोकांनी फॉर्म भरा. जे नवीन आहेत, ज्यांना सुरू करायचं आणि वेल्थ क्रिएट करायची मानसिकता बनलेली आहे, त्यांनी पण फॉर्म फिलअप करा. माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल आणि दे विल कॉर्डिनेट विथ यू फॉर युअर ग्रेट बेस्ट फ्युचर. फॉलो नक्की करा आणि हे पोस्ट एखाद्या मित्राला जरूर शेअर करा ज्यांनी SIP स्टॉप करण्याचा विचार करतोय. त्याच्या आयुष्यात तुमच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन होईल. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत आहेत तर नक्की मला प्रोत्साहन देण्यासाठी, माझ्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी तुमचे कमेंट्स, लाईक्स खूप महत्त्वाचे ठरतात. लाईक करू नका, कमेंट पण करू नका जर नाही वाटलं तर. पण कृपया लॉंग टर्म लक्षात घ्या, इथं वेल्थ बनणार आहे. आणि ज्या दिवशी ही वेल्थ बनेल त्या दिवशी नक्की मला येऊन भेटा की सर तुम्ही सांगितलं होतं ना, आम्ही ऐकलं. आज काय तुमची परिस्थिती, त्यावेळी तुम्ही स्वतःच म्हणाल की आमच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट निर्णय होता तो म्हणजे पडत्या काळात सुद्धा आम्ही SIP चालू ठेवली, तो निर्णय आमच्या आयुष्याला बेटर होता, असं तुम्ही स्वतः भेटून मला सांगाल. आणि तीच अपेक्षा मी तुमच्याकडनं ठेवतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.